तालीम तयार आहे, शड्डू ठोकला गेलाय आणि आता मैदानही सजलंय। कोल्हापूरच्या राजकारणातला सर्वात मोठा कुस्तीचा हंगाम म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय। जिल्ह्याचा कारभारी कोण ठरणार याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ही नुसती निवडणूक नाही तर हा जिल्ह्याच्या अस्मितेचा लढा आहे। जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी ही लढाई होणार आहे। गावोगावी प्रचाराचा धुरळा उडणार असून तब्बल 2691 मतदान केंद्रांवरती हा लोकशाहीचा महाकुंभ रंगणार आहे। या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपली वोट बँक। यंदा जिल्ह्यात 23,40,000हून अधिक मतदार आपला कौल देणार आहेत। यामध्ये महिला आणि पुरुष मतदारांची संख्या खांद्याला खांदा लावून उभी आहे। विशेष म्हणजे 1 जुलै 2025ची मतदार यादी गृहीत धरून ही नवीन रचना करण्यात आली आहे। त्यामुळे आता सध्या नवीन मतदारांचा उत्साह सुद्धा दांडगा असणार आहे। या निवडणुकीत जिल्ह्याची 2 टोकं पाहायला मिळत आहेत। एका बाजूला करवीर तालुका आहे, जिथे सर्वाधिक 12 गट आणि 4 लाखाहून अधिक मतदार आहेत। करवीरमध्येच राजकीय चुरस सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे, तर दुसरीकडे सर्वात कमी मतदार असलेला पण राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा गगनबावडा तालुका। मतदारसंघाच्या संख्येनुसार करवीर हे केंद्रबिंदू असलं तरी प्रत्येक मत जिल्ह्याची दिशा ठरवणारा आहे। निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे, आघाड्यांच्या चर्चांना उधाण आलंय आणि इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुद्धा वेग दिलाय। त्यामुळे आता करवीरमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र असल्यानं तिथली प्रशासकीय तयारी सुद्धा मोठी आहे। चंदगड पासून ते शिरोळपर्यंत आणि शाहूवाडी पासून ते आजऱ्यापर्यंत आता फक्त आणि फक्त निवडणुकीची चर्चा ऐकायला मिळणार आहे। तर कोल्हापूरकरांनो, तुमच्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? तुमच्या मते यंदा जिल्ह्यावरती कोणत्या पक्षाचा किंवा आघाडीचा झेंडा फडकेल? तुमच्या गावातील राजकीय वातावरण काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि निवडणुकीच्या अशाच प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।